संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्या वर्षी अधिक मास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे. मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभवा मी या चॅनलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. आणि चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बुद्धीची देवता, विद्येची देवता, ब्रह्मांडाचा निर्माण करता, गणांचा अधिपती, 14 विद्या 64 कलांचा स्वामी असलेल्या गणपतीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे स्थान आहे. अनेक प्रकारे त्याची भक्ती केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करायची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हा गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी साजरा केला जातो. जर ही चतुर्थी मंगळवारी पडली तर तिला अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारिका संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की हा सण इसवी पूर्व 700 मध्ये विघ्न दूर करण्याचा उपाय म्हणून सुरू करण्यात आला. महर्षी अभिषेक जेव्हा त्यांचे शिष्य ऐश्वर्य या शिकवित होते तेव्हा काही शास्त्राचा अर्थ शोधताना या अनुष्ठानाचा उलगडा झाला. संकष्ट चतुर्थी हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघांनी करायचे असते. हे व्रत 2 प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृत चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा, यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण किंवा 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे. या दिवशी भाविक कडक उपवास करतात. गणेशाची प्रार्थनापूर्वक पूजा करून चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर ते उपवास सोडतात. चंद्रप्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी अथर्वशीर्षाचे संकष्ट चतुर्थी महात्म्य याचे वाचन केले जाते. गणेश हा विघ्नहर्ता, देवांचा देव आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी संकट चौथ म्हणून साजरी केली जाते. उपवास केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास भाविक व्यक्त करतात. असे मानले जाते की हा उपवास केल्याने जीवनातील समस्या कमी होतात. गणपती शेवटी सर्व अडथळे दूर करणारा, विघ्नहर्ता आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे. संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा लाल तांबड्या रंगाचा. मंगळ ग्रहाला अंगारक हे नाव सिद्ध आहे. मंगळाचा वार म्हणजेच मंगळवार. असा विश्वास आहे की या दिवशी गणपती आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतात. महाविष्णू, महालक्ष्मी, महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपले पुत्र गणेश या सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले. गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते. आणि कोणत्याही नवीन उपक्रमाच्या किंवा कार्याच्या सुरुवातीस किंवा प्रवासाच्या सुरुवातीस त्यांचे आवाहन केले जाते. याविषयी पौराणिक कथा अशी आहे की देवी पार्वती हिने गणेशाची निर्मिती केली आहे. तिने आपल्या वापरल्या जाणाऱ्या आंघोळीच्या हळदीच्या उठण्यापासून गणेशाची निर्मिती केली आहे. मग तिने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकला आणि ती आंघोळीसाठी जात असताना तिने त्याला दारावरती पहारा देण्यास सांगितले. त्यानंतर शिव तिथे आले आणि गणेशाने शिवांना आत जाऊ दिले नाही, कारण की तो शिवांना ओळखत नव्हता. त्यामुळे शिव संतापले. त्यांनी आपल्या गणांना सांगितले की मुलाला काहीतरी शिष्टाचार शिकवा. गणेश खूप शक्तिशाली होता, कारण तो एक शक्तीचाच अंश होता. पार्वतीने त्याला निर्माण केले होते. त्याने शिवाच्या गणांना पराभूत केले आणि आईची आंघोळ होईपर्यंत कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही असे सांगितले. हा सर्व गोंधळ बघितल्यानंतर सप्तऋषी आणि नारद मुनी मध्यस्थी करण्यासाठी गेले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर देवांचा राजा इंद्र याने आपल्या संपूर्ण स्वर्गातील सैन्यासह मुलावर हल्ला केला, पण त्यात सुद्धा गणेशाने त्यांना हरवले. तोपर्यंत हा मुद्दा पार्वती आणि शिव यांचा अभिमानाचा विषय बनला होता. देवांचा पराभव झाल्यानंतर त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी गणेशावर हल्ला केला. युद्धादरम्यान शिवाने मुलाचे मस्तक उडवले, त्याचा शिरच्छेद केला. आपला मुलगा मरण पावलेला पाहून पार्वतीने तिचे खरे रूप आदिशक्ती रूप ब्रह्मांडाला दाखवले. विश्वाला पोसणाऱ्या व चराचर शक्ती देणाऱ्या आदिशक्तीच्या स्वरूपात आली आणि एक भयंकर रूप धारण केले. ज्या जागेवर तिचा मुलगा नाहीसा झाला त्या सृष्टीचा नाश करण्याचा आणि एक नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. सगळे देव तिच्या पुढे नतमस्तक झाले आणि महादेवांनी वचन दिलं की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल. त्रिदेवांनी नव्या डोक्याच्या शोधासाठी सगळं जग पालथं घातलं. त्यांना एक हत्तीण दिसली जी तिच्या मेलेल्या मुलासाठी रडत होती. त्या हत्तीणीचे सांत्वन केले आणि बाळ हत्तीचे डोके घेऊन गणेशाच्या डोक्यावर बसवले. त्यानंतर भगवान शिवाने असे घोषित केले की या मुलाला आजपासून गणेश गणांचा स्वामी असे म्हटले जाईल. अशा प्रकारे गणेशाला हत्तीच्या डोक्यांचा देव म्हणून गणेश म्हणून पूजले जाऊ लागले.
याविषयी अजून एक अशी कथा सांगितली जाते की एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू आले. गणपती वर बघताच तर त्यांना चंद्र आपल्यावर हसत आहे असे कळाले. हे पाहून गणपतीला राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कोणी बघणार नाही आणि जर पाहिले तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल. यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात. तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात. मात्र त्यांना सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर ते बघितलं तर त्याच्यावर खोटा आळ येईल. त्यावर चंद्र गणपतीला विचारतात की जर चुकून कोणी मला पाहिलं तर त्यापासून मुक्तीसाठी काय करावे. त्यावर गणपती बाप्पाने असे सांगितले की त्याने संकट चतुर्थीचे व्रत करावे, त्यामुळे त्याची या सर्व गोष्टीतून मुक्तता होईल. पुराण काळातील कथामध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्ण यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता, त्यामुळे त्यांच्यावर समस्तक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकट चतुर्थीचे व्रत केले होते, त्यामुळे त्यांच्या यासारख्या चोरीच्या आळापासून मुक्ती झाली होती. प्रत्येक मनुष्याला 4 प्रकारचे संकटे असल्याचे सांगितले जाते. प्रस्तुतीजन्य म्हणजे गर्भात असताना, बाल्यावस्थेत आणि अंतिम समयामध्ये आणि यमलोक गमन होत असताना. या 4 संकटातून मुक्त होण्यासाठी गणरायाची संकट चतुर्थीचे व्रत सांगितले गेले आहे असा संदर्भ श्री गणेश कोश यामध्ये आढळतो. श्री गणेश कोशानुसार ब्रह्मदेव पृथ्वीच्या निर्मिती करता ध्यानस्थ बसले असताना निर्मितीचे कार्य त्यांच्या ध्यानी येईना. चिंतेत बसलेल्या ब्रह्मदेवांना आकाशवाणीने सांगितले की अभिमानाचा त्याग करून निर्मितीच्या कार्याला लागा. तू जो मंत्र म्हणत आहेस तो ओंकार लावून कर. विधात्याने मंत्र म्हणायला सुरुवात करताच एक महाकाय प्रकृती तयार झाली. या प्रकृतीला योगमाया असे म्हणतात. या योगमायाने श्री गणेशाची 1,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न झाले. वर्तमानात तुझे नाम होईल, तुझ्या ठायी माझा जन्म होईल असे वरदान गणेशांनी दिले. कालमापनाकरिता तुझी निर्मिती झाली असल्याचे विधात्याने तिला सांगितले. ब्रह्मदेवांची आज्ञा घेऊन तिने आपल्या कार्याला सुरुवात केली. यासाठी तिने तिरूप देह धारण केला. 4 तोंडे, 4 हात, 4 पाय असे तिचे वर्णन येते. तिच्यापासून सर्व तिथी निर्माण झाल्याचे सांगितले जाते. गणेशाच्या शाश्वत भक्ती लाभासाठी संकट चतुर्थीचे व्रत केले जाते. हे व्रत चंद्रोदयाकाली मान्य होईल. व्रतकालात गणेश जलप्राशन व अन्नप्राशन करू नये. असे व्रत केल्याने मी संतुष्ट होऊन ऐहिक संकट निरसन करीन असे व्रत प्रत्यक्ष गणेश यांनी सांगितले आहे असे मानले जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो. धन्यवाद.